हा आहे आपला गहू. कसं आहे, गव्हाचं खुरपण चालू आहे आणि इकडं भाजी लावलेत. हे आहेत वांग्याची रोपं. ही भेंड्याच्या बिया लावल्या त्या उगवल्या. ही वांगी आहेत आणि ही शेपाची भाजी आहे. तर असं लावलं या ठिकाणी. आणि ही आहे कोथिंबीर उगवून आली आहे. इथं लसूण लावलं आहे, उगवायला लागलं आता हा लसूण. हे बघा. आणि ह्या साऱ्यामध्ये जोड गहू लावलेत. तर कुठं कुठं उगवायला लागलेत जोड गहू. आणि याला भिजवले. तो जरा मोठा दिसतोय ना थोडासा, तो आहे लसूण. तो अगोदर लावला आहे, त्याच्यानंतर इथं मध्ये दुसरा लावला आहे. आणि ह्या 3, 3, 2, 6, 7, 8 ह्या 8 वाफ्यामध्ये जोड गहू लावलेत. खिरीसाठी उपयोगी पडते जोड गहू. आणि हा आहे आपला गहू. तर ह्या गव्हाला खुरपायला चालू केले. इथून तिथून दिवसाचा एक सारा पण लागत नाही खुरपायला, अर्धा लागते. ह्याच्यात छोटं 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 तण उगवले. तर हे आहे आपले खुरप. आणि इथं आपण खुरपतो. तर गहू असं खुरपायचं, हे असं तण काढावं लागते खुरप्यानेच. गहू आम्ही घरच्या घरीच खुरपायला लागलो. गहू लहान आहे अजून, खुरपायचं होते तेवढं खुरपायचं. नंतर ह्याला तणनाशक फवारून घ्यायचं, कारण सगळाच एकदम खुरपून होणार नाही. ही आहे प्लॅस्टिकची कागदं. ह्याच्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये लावलं होतं खरबूज, आणि खरबूज निघाल्यानंतर आता गहू केला आहे. तर ती प्लॅस्टिकची कागदं जरा अडकून राहिलेत. तर अशा प्रकारे आपलं चालू आहे गव्हाचं खुरपण. चला सांगा पटकन, खुरपायला येते का आणि खुरपलेलं बरोबर आहे का. तर आता मी थोडंच खुरपणार आहे इथं. आणि आपण आता शेततळ बघायला जाणार आहोत आपले. चला. हे खुरपलेलं असं दिसतंय. तर ही आपली खोली आहे. तर नवीनच बनवायला चालूच आहे अजून, तिचं काही काम झालं नाही पूर्ण. हे आहे आपलं शेततळं. झाडावरचं पक्षी उठून चालले ती. हे ड्रीप गोळा करून ठेवलं. आणि आज काही लाईट नाही त्याच्यामुळे मोटरी बंद आहे. हे बघा शेततळं, एवढं पाणी आलं आहे. त्याच्यातलं पाणी तर सगळं संपलंच होतं. भरणी भिजून झाले, त्याच्यामुळे शेततळ्यातली मोटर बंद आहे सध्या. 2 दिवसांनी चालू करायचं पाणी काढायला. तोपर्यंत कसं आहे आपल्या शेततळं, तोपर्यंत शेततळ्यात पाणी साठवूनच ठेवायचं. या गावाला आता 15 दिवस झालेत पेरल्यापासून. तर छोटं छोटं तण आहे, तोपर्यंतच खुरपायला चालू केलं. जरा थोडं पातळ उगवल्यासारखं झालं आहे गहू. काय नाही, नंतर होते, ह्याला फुटवा फुटते आणि बरोबर होते. ही आहेत आपली झाडं, शेततळं, इथलं मोटर. आणि हे बघा
खालच्या तालीत पण हा गहूच लावलेला आहे, हा असा उगवला आहे. ही गहू आहे, एवढंच आपलं शेत आहे. आणि हे इकडचं, आणि ह्याच्या खाली हरभरा लावला आहे, एकीकडे ज्वारी लावली, ते पण आपण बघायला जाणार आहोत. चला. इथं इथं हे मिरच्याची झाडं लावलेत, इथं दांडाने. ही आंब्याची झाडं ती विकत आणून लावलेत गेल्या वर्षी, पण ह्याला लागले होते आंबे, पण आम्ही काढून टाकले. ह्याचं मोहर लागल्यानंतर एवढं लहान रोपांना फळ धरायचं नसते. तर ह्या वाप्यात पण, अलीकडच्या वाप्यात पण मिरच्याची रोपं लावलीत, इथं पण लावलीत. कारण ह्याला ड्रीपनी पाणी सोडायला येते. आणि ह्या वाप्यामध्ये इथून इकडं लसण लावलं आहे, तर लसण आला आहे असा. ही बांधावरचं गवत जाळताना ही सगळी झाडं जळून गेली होती, तर अशी फुटलेत बघा. ही हे जिवंत राहिलेत. बहुतेक ह्या झाडाला इथून मोहर येईल असं वाटते, पण बघूया पुढं काय होते. हा लसण असा आल्या लावलेला, इथून तिथून वापा लावला, आणि ह्या पण झाडाला मोहर येईल असं दिसायला लागलं. 1-2-3 झाडाला असं झालं आहे. आणि हे आपलं जांभळीचं झाड आहे, हे पण जळाल्यामुळे ह्याची पानं गेलेत. आणि ही आपली मेथी, ही अशी कोथिंबीर उगवली आहे, कोथिंबीरच आहे ही बघा, धने दिसते त्याच्यावर. ही मेथी आहे, मेथी, पालक, शेपाची भाजी, आणि हा लसण आहे, आणि ही पालकचीच भाजी आहे. ही असं इथून तिथून लावलेलं हे सगळं. तर हे असं दिसते बघा. वा, भाजी किती छान आली, गुलाबी गुलाबी बॉर्डर आहे ह्याच्या पानाला, मस्त दिसते. तर ही भाजी तर सश्यानी खाल्ली आहे. आपल्या शेतात ससं आणि हरणं लय येते, तर हरणं का आल्यासारखं दिसत नाही खाल्लेलं. सश्याचे पाऊल दिसते ठसे छोटे छोटे. तर जाऊ दे, खाल्ल्यानंतर फुटते परत ह्याला, तर आपण काय करू नाही शकत ह्याला. तर हे असं झाडं झालेत आपले, हे पाणी जळालेले. हा गहू ह्या लहान आहे, आणि हे त्याच्या आधी पेरलेलं हा असं आलाय. तर आपली भाजी बघा, असा वाफा लावला इथून तिथून. आपण काय भाजी विकणार नाही आहे, घरीच खाणार आहे. कशी दिसते भाजी, छान आहे. एक पेरूचं झाड लावलं होतं, हे काही फुटलं ना. हे 1 3 4 5 6 झाडं जळालीत आपले, म्हणजे पूर्णच जळून गेली. ती 1 वर्षभर चांगली सांभाळली होती, ही फुटून आली, ही फुटले, ही तर मोडूनच निघाले इथलं. तर जाऊ दे, आपण नंतर आणून लावू अजून. तर हे आपलं शेत असं दिसतंय. हे आहेत मिरच्या, आणि पाणी दिल्यावर ही काय रोपं असं आलेत बिया वाहून. तर इकडं पण भाजी उगवली आहे, हे दिसते असं. आणि हे सगळं आम्ही घरच्या घरी खुरपून काढणार आहे गहू, टाईमपास. तर चला, आता ही झाली, ही 1 ताल झाली, ही 1 झाली. आणि इकडं कायला उगवले किती बघू आपण. इकडं लावला हरभरा पेरलाय. तर हरभरा आला या टाईपमध्ये असा, आणि पेरलेला सगळाची सगळा उगवला आहे, सगळाच. हे बघा असं दिसतंय हे उगवलेलं, हे असं, आणि मस्त उगवलं. ह्याला 1 पाणी देऊन झालं. हरभऱ्याला काही जास्त पाणी नाही लागत, ज्वारीला आणि हरभऱ्याला. तर या टाईपमध्ये आपण लावलेलं आहे. बघा कसं आलं. हे सगळं असं उगवले, हे पूर्ण सारे दिसते तेवढे सगळं हरभरा आहे. आणि इकडं वरचे बघू, ही पेरलेली ज्वारी, आणि अजून काय उगवलेलं दिसत नाही, बघू काय उगवलं.
ह्याच्यात पण हरभरा दिसायला आहे. हरभरा जरा लवकर उगवतो काय ज्वारीपेक्षा काय माहीत. तर ज्वारी पण दिसायली कुठं कुठं. ही अशी दिसायला लागली, उगवायला लागलेली. ही अशी उगवायला लागली छोटी छोटी. तर ही सगळीच उगवणारी आता पाणी दिल्यामुळं हे असं. आणि हे बघा हरणाची पाऊल. हरण आहेत आपल्या शेतामध्ये, अशी चिखलातून सुद्धा पळतात. तर चला आता ही राहणारच, ह्याची काही राखण फिकण करायची नाही. आणि ह्या सगळ्या रानामध्ये ह्या तुकड्या आहेत आणि खालच्या तुकड्यामध्ये हरभऱ्याच्या आणि ज्वारीच्या, ह्याच्यामध्ये ज्वारी लावली होती. आणि आपल्याला ह्या सगळ्यामध्ये ज्वारी लावलेली 4 पोती झाली होती. ही आपण घरच्या घरीच काढलेलं होतं सगळं. आणि इथं एक बोर आहे. तर इकडं काय ज्वारी उगवलेली दिसते का? कुठं कुठं उगवायला लागली थोडी थोडी, जास्त काय दिसत नाही. सध्या ह्या बोरमध्ये पण पाणी चालू आहे. आज लाईट गेल्यामुळं सध्या बंद आहे. संध्याकाळची लाईट असते तर ही चालू आहे. तर हे अशा प्रकारे आपलं शेत आहे. तर आता आपलं शेत झालं बघून चला कामाला खुरपायला जायचं, गहू खुरपायचा. हा आपला आहे गहू. आणि काल फक्त जास्त लवकर आल्यामुळं ही दिवसभर सकाळी 9 वाजता आल्यापासून संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत इथून एवढा एक पूर्ण सारा झाला आहे लवकर आल्यामुळं. ही बाकीचे अर्धे आता सुरुवातीपासून आज धरला आहे. तर उद्या ही राहिलेलं घ्यायचं इकडचं. तर असं झालं आपलं खुरपण. गहू पण भारी आला आहे. आता हे खुरपण झालं, पाठीमागनं पाणी सोडायचं, खत टाकायचं आणि मग पुढचं बघू काय करायचं. हा एक झाला, हा दुसरा, हा तिसरा, तो चौथा. असं हे एवढं पाठीमागचं राहिलं आहे. आणि खुरपल्यानंतर असा पडते गहू. तर असं पडलेलं चांगलं असते. ह्याला म्हणते फुटवा फुटतो नंतर. तर चला हे खुरपलेलं असं दिसते, हे बिगर खुरपलेलं असं दिसते. तर आपण सकाळपासून एवढं खुरपलं, एक अर्ध्या तासात एवढं झाले खुरपून. तर आता खुरपणार. तर आपलं शेत कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.